शिवसेनेशिवाय महापौर बसणार नाही एवढं सांगतो तुम्हाला. उंडरी असेल, पिसोळी असेल, वडाचेवाडी, आवतरवाडी, होळकरवाडी या गावामध्ये सुद्धा बापूंच्या मार्गदर्शनाखाली मी बरेच फंड आणलेले आहेत. फक्त त्यांनी 80 जागा लढून 60 जागा आलेल्या आहेत. त्यामुळे पुणे शहरात पण अशीच कंडिशन आहे. 110 जागा लढवल्या आहेत. चांगल्या जागा आपल्या ह्या महानगरपालिकेत येतील असा मला ठाम विश्वास आहे. की पिसोळीमध्ये माझ्या एक कुष्ठरोगी वसाहत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण त्यांना त्यामध्ये किचन चालू केलं होतं त्या लोकांसाठी. उपाशीपोटी कोणाला झोपू दिलं नाही आम्ही. ते माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळं ह्या जागेवरती जी घरं आहेत त्यांना हक्काचं घर आणि नावं करून द्यायची जबाबदारी आमची राहील. ट्रॅफिक मुक्त आणि प्रदूषण मुक्त प्रभाग कसा होईल तो आम्ही जबाबदारी आम्ही घेत आहोत. त्याची खत विभागाच्या मागे लागून तो रोड ताब्यात घेऊन रोड करणार म्हणजे करणारच. त्यानंतर उंडरी आणि पिसोळीसाठी त्यांनी एक तो प्लॅन केलेला आहे. 5 लाख लिटर साधा, एक दिवस उंडरी आणि एक दिवस पिसोळीला असं पाण्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. आता पाण्याचं टेस्टिंग पण झालेलं आहे. साधारणतः इलेक्शन संपल्या ह्या गावठांचा पूर्णपणे पाणी प्रश्न सुटलेला आहे. महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्यांचे टॅक्स विभागाचे मुख्य हे असतील की आम्ही त्याचा टॅक्सचा पूर्ण मुद्दा आम्ही असं करणार की डबल म्हणजे डबल घेणारच. तर 4 वर्ष प्रशासक असताना सुद्धा आणि साहेब 3-2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना नाना भानगिरे शहर प्रमुख होते पहिल्या 3 वर्षापासून. नानांनी कमीत कमी 700 ते 1000 कोटीची कामं मंजूर करून घेतली आणि हडपसर मतदारसंघामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये जुना 26 मध्ये त्यांनी कमीत कमी 700 ते 800 कोटीची कामं केलेली आहेत. गुन्हेगारी वाढत असेल आज शहरामध्ये तसं पाहिलं तसं पुणे शहरामध्ये गुन्हेगारी, कोयता गँग हे ते सगळं वाढलेला प्रकार आहे. आज आमचा प्रभाग कसा सुरक्षित राहील त्याची आम्ही जबाबदारी घेतो आहोत. महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळतात आणि ज्यावेळेस आम्ही निवडून येईल त्यावेळेस त्यांना 2100 रुपये मिळणार आहे. असं साहेबांनी तर सांगितलेलं. आम्ही त्याच्या मागे पाठपुरा करून 2100 रुपये कसे महिन्याला यांना मिळतील ते करू. सर्व लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भावाबरोबर उभ्या आहेत, मागे पाठीशी उभ्या आहेत, आशीर्वाद आहे त्यांचा. त्यामुळे आमचा पॅनल चांगल्या मताधिक्य निवडून एवढी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करेल मी की आम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान करून निवडून द्यावं.